दंडवत प्रणाम. मी ईशदिष्टी सतीजगुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईची अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर, मानव राज्याश्रम, तामसा, तालुका जळगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकार दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे चरण विनम्र वादन करतो आहे. विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामसा निवासी आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9405575075 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120. आपण क्रमशः आज लीला पाहणार आहोत शांतीबाईचा भेटी. काल आपण मध्ये बघितलं शांतीबाईचा पूर्व जीवन वृत्तांत आपण पाहिलेला आहे. शांताबाईसाने जेव्हा सर्वस्व संपलेला आहे, पती, मुलगा, धनसंपत्ती नेली गेली, सगळ्या बाजूने त्रस्त झालेली शांताबाईसा मनामध्ये विचार करत आत्महत्या करण्याचा. द्वारकेला पवा निघालेला होता आणि सांगितलं की आता आपण या पव्यासोबत द्वारकेमध्ये जायचं आणि आत्महत्या करायची. एक पोटास एक पाठीला बांधायचं आणि जलत्याग करून टाकायचा. आपल्यामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. एक भूमिडाग, एक दुसरा वनडाग, एक आहे जलडाग आणि एक आहे अग्निडाग. पाण्यात जायचं म्हणजे काही जलडाग देऊन टाकायचं म्हणजे आपलं म्हणजे संपून टाकायचं. यात्रेला सुरुवात झाली, पवा निघालेला आहे, प्रवास सुरू झालेला आहे आणि जाता जाता तिला बाणामध्ये विचार केला की आपला जो भासा आहे सारंग पंडित, त्यांना आपण एकदा भेटायचं की आपण आता जीव द्यायला तर चाललो, पुन्हा कधी कोणाची भेट होईल सांगता येत नाही. आता वापस काय आपण इकडे येणार आहे, आपण तिकडे जलसमाधी घेणार आहोत, जलप्रवाह आपण करून टाकणार आहोत. परंतु आपलं जे दुःख आहे ना, हे कधी कुठेतरी भावना बोलली पाहिजे, ही तिच्या मनामध्ये विचार आला. आणि शांताबाईसा म्हणून प्रवास करता 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 ती पैठण या ठिकाणी पोहोचलेली आहे. चरित्रकार सांगतात की सारंग पंडित हे तयाचे भासे गेली राहिली. संध्याकाळची वेळ आणि मग त्यांनी दुःख सांगायला सुरुवात केली. सारंग पण विचारतात, बाई आता तुम्ही कुठे चाललेला? त्यांनी सांगितलं मला यात्रेला जायचं, पण आता मी वापस येणार नाही. मग म्हटलं काय करणार आहे तू? त्यांनी सांगितलं एक पोटाशी बांधणार आहे, एक पाठीशी बांधणार आहे आणि मी तिकडे माझं तिघी उडी टाकणार आहोत, म्हणजे जलप्रवाह मी करणार आहोत, आम्ही वापस येणार नाही. त्यांनी सांगितलं का बरं तू टोकाचा निर्णय घेते एवढा? काय झालं? त्यांनी सांगितलं काय सांगू, माझ्या जीवनाची कथा व्यथा तुला मी सांगते की माझा नवरा मरण पावला, काही दिवस गेले परंतु ते विसरते न विसरते माझा मुलगा मरण पावला, ते विसरते न विसरते जे धन होते सगळे व्यवहार लोक घेऊन गेले, जे काही कर्ज आमच्यावर होतं. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की जर आपण जर काही बँकेत म्हणजे काही लोन तुम्हाला घ्यायचंय तर काहीतरी बँकेला द्यावं लागतं आपल्याला. जर आपण ते नेल नाही तर ते बँक आपलं घर घेऊन जाते की नाही, सगळं काहीतरी गहाण ठेवावं लागतं की नाही. मग ते घर गहाण ठेवलं असेल ते सुद्धा ते लोक घेऊन गेली. इतकंच नव्हे तर एक मुलगी होती, ती सुद्धा ती झाली म्हणजे विधवा झाली, ती सुद्धा माझ्या गळ्यामध्ये येऊन पडलेली आहे.
वाटलं कुठेतरी सुखाचा आधार मला भेटेल, ती जसमाईचं तिला येड लागलं म्हणून तिला माझ्याकडे आणून सोडलेलं आहे. मी सर्व बाजूने हुरपळले सारंग पंडिता, सर्व बाजूने मी दग्धयमान झालेली आहे. तर मला काय करू मला सुचत नाही. आता एकच पर्याय तो म्हणजे आत्महत्या. बघा प्रपंचामध्ये माणसं असंच करतात, जेव्हा सर्व काही संपले तेव्हा ते आत्महत्येचा विचार करतात. पण आत्महत्या कुठे पर्याय असतो का? अहो म्हटली मागं ती मुलगी काहीतरी तिच्या मार्ग कमी पडली, तिने म्हणे उडीच मारली, आत्महत्या करून घेतली. ते विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, मालाला भावच नाही, शेतीच पिकली नाही. म्हणजे लोक किती टोकाचा विचार करतात. माईबाईसाने टोकाचा विचार केलेला सारंग पंडितांना बोलून दाखवला. आता काय अर्थ म्हटले राहण्यामध्ये, इथं सर्व माझं गेलं, जी मुली आधार होते त्यांचं असं झालेलं आहे, मी आता येऊ कशासाठी, मी करू काय? दुःखाच्या विषयामध्ये शांताबाईसा बोलू म्हणजे माईबाईसा बोलू लागल्या. सारंग पंडितांनी अनेक परीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या त्या परीने वेगवेगळ्या परीने सारंग पंडित शांताबाईसाला समजून सांगू लागले, बाई याला हा पर्याय नसतो, जीवन पुढे भरपूर आहे ना, तू घेऊन कुठेतरी राहा, यांना कुठेतरी जाऊ शकते, राहू शकते, तीर्थयात्रेला जाऊ शकते, तीर्थयात्रा कर, पर्याय आहेत, काहीतरी तू साधना कर, हे पुढचं जीवन आहे ना कुठेतरी धर्मासाठी व्यतीत कर. आत्महत्या म्हणजे कुठं पर्याय असतो का बाई? सारंग पंडित कळकळीने तिला समजून सांगू लागले. ती कुठल्यापणे तिला समजून घेता येत नव्हतं. त्यांनी सांगितले काही नाही, तर मला जायचं म्हटलं तर शेवट तुला भेटावं म्हणून मी तुला सांगायला आहे, म्हणजे तुला पण माहिती पाहिजे ना, पण या पुढचे मी कुठलाही विचार करू शकत नाही. दोघातला संवाद चालू आहे त्या ठिकाणी. सारंग पंडित अनेक प्रमाण देऊन त्यांना समजून सांगतात. आपण बी समजून सांगतोच की नाही, असं एखादा उद्या आपल्याकडे आला आणि म्हटलं नाही मला ना जीव द्यायचा आहे, आपण म्हणू का हो आज थांबर का, उद्या जीव दे, आपण सांगू का असं म्हणू त्याला? काही सांगितलं की मला ना प्रपंच कंटाळा, मला फाशीच घ्यायची, हे लई बायको कटकट भानगडी करते, जाऊ काहीतरी करतेच बरं वाटतं. काय काय लोक आम्हाला सांगतात, बाबा हे ना खूप कटकट करते म्हणे घरी, असं देवाचं काहीतरी कल्याण करावं. मी म्हटलं अरे तू ये ना दीक्षा घेणं मार्ग. एक जण मला असं म्हटलं, त्याला काय पर्याय आहे का? नाही, कुठेतरी तोडगा निघू शकतो. जसा अविचार जेव्हा येतो ना तेव्हा तोडगा निघू शकतो. असा अविचार नाही करायचा. ज्यांच्या मनात असा अविचार येईल ना त्यांना मार्ग मोकळी येते, लक्षामध्ये ठेवा. फक्त तुमची मात्र इच्छा ठेवा. सारंग पंडितांनी समजून सांगितलं, शांताबाई ऐकत नव्हत्या. सारंग पंडित सांगितलं एक काम कर बाई, तुला जायचंच आहे ना, काय हरकत, तू कर काय करायचं कर, फक्त माझं एवढं एक आहे, तू वेळापुरासी जाय. तू सारंग पंडित म्हणतात की तू जाता जाताना वेळापूरला जा, तिथे आमचे स्वामी आहे, तू त्यांना एकदा दर्शन घे, त्यांना भेट, नंतर तू तुझा निर्णय काय घ्यायचा तो घे. अशा प्रकारे सारंग पंडित माईबाईसांना ही घटना सांगतात. सारंग पंडितांच्या जीवनामधली सर्वात महत्वपूर्ण घटना जर कोणती असेल तर ही आहे, त्यांनी माईबाईसाला योग्य मार्ग दाखवला तो. आपण चरित्रामध्ये पाहतो की नाही, सारंग पंडितांचे 60 उपार वायाला गेले म्हणजे त्यांना त्यांचे हेतुक उपार होते ना, त्यांचं त्यांना काय फळ भेटेलच की. वाया गेले म्हणतात की जो पूर्वजन जे त्यांना घडणार होतं
ते त्यांना घडणार नाही. परंतु बघा, अशी काही क्रिया निष्पन्न होते बघा, ही प्रेम चालीची. एखाद्याला मार्ग दाखवणं किंवा एखाद्याला मार्गासाठी प्रवृत्त करणं किंवा एखादा डगबगतो आहे मार्गावरून त्याला आधार देणं, ही सुद्धा प्रेम चालीची क्रिया आहे. सारंग पंडितांच्या जीवनामधली ही प्रेम चालीची क्रिया म्हणतात. कारण सारंग पंडित हे माईबाईचं निमित्त होते ना, त्यांनीच मार्ग दाखवला. ईश्वर कसं कार्य करून घेतो बघा, बरोबर त्या जीवाचा योग आणून देतात. कुठेतरी एक काहीतरी जीवनात असा काही चांगला अधिकार घडतो, त्या अधिकाराचा जीव पुढे जात असतो. सारंग पंडित जरी वृत्ती भेटून उपहार करायची किंवा स्वार्थासाठी देवाकडे येत होते, परंतु आजचं जे काम आहे नाही, निस्वार्थी काम त्यांचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आमचे शब्द गोसावी वापरला, इथे आत्मीयता किती आहे बघा. एरवी पण सारंग पंडिताकडे आपलं आत्मीय दिसून येतेच की पैठण लावते, आवारात घेऊन जायचे, उपहार करायचे, मर्दाना मादन देत असत, त्यांना आवडी होतीच. परंतु माईबाई साईला त्यांनी जो मार्ग दाखवला तो जीवनातल्या सारंग पंडितांच्या प्रेम चालीचा उपाय आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कुणाला निमित्त होणं हे सुद्धा गोमटी क्रिया आहे. आपल्याला नाही घडलं अनुसरण, पण आपण एखाद्याला प्रवृत्त केलं ते सुद्धा गोमट फार आहे. एखाद्या स्वतः घेत नाही उपदेश, पण दुसऱ्याला प्रवृत्त करतो. स्वतः क्रिया नाही करत, दुसऱ्याला प्रवृत्त करतो. घे उपदेश, कर अन्नदान, जा त्या मार्गामध्ये, अनुसरण चांगलं आहे. पण एखाद्याने काय केलं, एखादा डगमगतो पाहतो आहे, एखादी प्रपंचामधला व्यक्ती किंवा स्त्री एखादी आली एखाद्या बाबांकडे, ते म्हटले की बाबा मला काहीतरी आता अगटीत, मला इथं राहायचं नाही प्रपंचामध्ये, मला काहीतरी बरोबर करून घ्यायचं आहे. पण ते बाबा अधिकारी साधू संत म्हटले, बाई तसं करू नकोस, राहा मार्गामध्ये काही दिवस, बघ सेवा कर परमार्गाची. जर त्या पुरुषाला किंवा त्या स्त्रीला अनुसरण घडलं, ज्याने घडवलं त्याला सुद्धा प्रेम चालू उपाय होतो. एखाद्याला धर्माशी आधार दिलेला आहे, धर्म करतो पण डगमगलेला आहे मध्येच, पण त्याला आधार दिला परत. कुणीतरी कोणाच्या आधाराने चालत असतो. आपण मार्गात कोणीतरी आधाराने आपण जातो की नाही, तेव्हा त्यांची आपली ओळख आहे, आपली प्रीती आहे, म्हणजे आपुलकी ते आपण ओळखीने जातोच ना मार्गामध्ये. ज्यांच्याकडे गेले त्यांनी त्यांना आधार दिला, त्यांना सुद्धा ते फार मोठं गोमटा आहे. का तर तो वायाला तिकडे गेला असता तर काय झालं असतं, काहीतरी आगडीत गेलं असतं, पण मार्गात राहिल्यामुळे काय झालं, त्याला ते चांगला मार्ग सापडला. राहिला मार्गामध्ये, जो काही अविचार एखाद्याकडे आला होता तो विचार निघून गेला की नाही. म्हणून आधार देणं फार गोमटी रूप क्रिया आहे. धर्माचे आधार द्यायला सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, धर्माला आधार द्यायला सांगितलेला आहे. सारंग पंडितांनी माईबाईसांना या ठिकाणी एक आधार दिलेला आहे. सांगितलं, चाललं तुम्ही वेळापूरला जा, स्वामींना भेटा, दर्शन घ्या. अशा प्रकारे पुढे माईबाईचा त्यांचा प्रवास पुढे सुरुवात झालेला आहे. म्हणून सारंग पंडित हे या क्रियेला निमित्त सांगितलेले आहे. हाच त्यांचा फार मोठा अधिकार, त्यांचा इथे सुरुवात झालेला आहे. आणि मग सारंग पंडित त्यांना सांगतात, तुम्ही जाताना दर्शन घ्या, नंतर पुढे जा. आपल्याला कोणीतरी प्रवृत्त करेल ना त्या गोष्टीपासून, की आपल्याला काही उपाय सांगतील, की म्हणतील अरे एखाद्या बाबांकडे जा, एखाद्या मार्गात जा, एखाद्या साधू, आपण म्हणतील ना तसं करण्यापेक्षा तू एखाद्या मोठ्यांचा सल्ला घे, काहीतरी सांगतीलच ना ते. का म्हणतील नाही ना तू आत्महत्या करायला चांगलं आहे, चांगलं आहे बरं का, हो हो कर आत्महत्या, असं कोणी सांगेल का? व्यवहारामध्ये नाही सांगणार. पण आपण बी कोणाला भेटलं पाहिजे. काही काही लोक एवढं आगटीत करतात की स्वतःला संपून टाकतात, आत्महत्याच करतील, विशेष पितील,
पण ते करण्या अगोदर विचार केला पाहिजे की हे करत असताना आपण काहीतरी कोणाचा सल्ला घ्यावा. जे अविचारी लोक सल्ला घेत नाहीत, विचारी लोक कमीत कमी सल्ला तरी घेतात. माईबाईसांनी विचार केला, आता आपण चला सारंग पंडित, आपण त्यांना भेटून आपली व्यथा सांगू. मग त्यांनी सगळी आपली व्यथा आणि कथा त्यांना सांगितलेली आहे. सारंग पंडित दुःख निवृत्ती केली. माईबाईसा ऐकत नव्हत्या. मग सारंग पंडित म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, पण म्हटले तुम्ही एक काम करसाल का, एक माझं शेवटचं ऐकसाल का. ते नाही का फाशी देताना विचार तुम्हाला अंतिम इच्छा क्या आहे. जेव्हा त्या एखाद्याला फाशी देतात त्याला विचारतात, नातेवाईक समोर असतात त्याची, तुझी अंतिम इच्छा काय आहे त्याला विचारतात, नंतर त्याला फाशी देतात. मग सारंग पंडित म्हटले काय हरकत नाही, एक फक्त माझं तुम्ही, माझी एक अंतिम इच्छा आहे, तुम्ही माझं ऐकसाल का. ते म्हटले काय हरकत नाही. मग उदयाची निघता सारंग पंडिती म्हणतले. उदयाचे म्हणजे सकाळी निघताना सारंग पंडित त्यांना म्हणतात, काय म्हणतात, माई बाई द्वारावती तुम्ही जाल तर येळापुरे होणी जा. म्हटले बाई तुम्ही आता द्वारकेला जाणारच आहे ना, तर एक काम करा, तुम्ही ना वेरूळला जा, वेळापुरून पावा जातो, तुम्ही तिथून जा. तिथे जात असताना तेथ आमचे गोसावी श्री चांगदेवराव राज्य करीत असती, तयाचे दर्शन घ्या मग सामोरी जा. म्हटले बाई काय हरकत नाही, काय करायचं तुम्हाला ते करा, परंतु एक फक्त माझं ऐका, वेळापूरला आमचे गोसावी. बघा आत्मीयता आमच्या शब्दामध्ये. सारंग पंडित जरी स्वामींकडे यायचे, स्वार्थासाठी यायचे. सारंग पंडित का बरे यायचे, त्यांना वृत्ती भेटली होती, त्यांचा स्वार्थ पूर्ण झालेला होता, म्हणून सारंग पंडित देवाकडे यायचे. परंतु इथे जो शब्द आहे ना, आमचे गोसावी, इथे आपुलकी आहे. त्यांनी सांगितलं आमचे गोसावी श्री चांगदेव रावळ. श्री शब्दाचा अर्थ केला लक्ष्मी अलंकृत मायापूर. श्री शब्द कोणाला आहे, जो मायापूर कृत अलंकृत आहे. चांग म्हणजे निका, देव म्हणजे दाता, रावळ म्हणजे मालक. जो या मालक आहे, राज्य करीत असती तो परमेश्वर वेळापूरला राज्य करतो आहे. तयाचे दर्शन घ्या. जो परमेश्वर आहे त्याचं तुम्ही दर्शन घ्या, मग सामोरी जा. नंतर मग म्हटले तुम्हाला द्वारकेला जायचंय ना, स्वामींचं दर्शन घ्या, नंतर सामोरी जा. तसं जाऊ नका बरं का, पण स्वामींना भेटाच. हा मात्र सारंग पंडितांनी मायबाईसाला केलेला आहे. मग तुमची दुःख जाईल. सारंग पंडितांना माहिती होतं तर आपलं सांगून ऐकणार नाही. जर का ह्या स्वामींकडे जर गेल्या तर यांचं दुःख दूर होईल, यांचा जो विचार आहे तो बदलून जाईल. तुमचे दुःख जाईल याचे कावरे जाईल. म्हटले तुमच्या जीवनात जे दुःख काही आहे ना ते निरपून जाईल, निघून जाईल. आणि याचे कावरे, याचे म्हणजे जसं मैसाला जे येड लागलं होतं की नाही, तिचं वेड पण निघून जाईल. पण कुठे जा, तुम्ही स्वामींच्या भेटीला जा आणि स्वामींचं दर्शन मात्र तुम्ही घ्या, एवढंच तुम्ही करा, नंतर तुम्ही पुढे जा. मग द्वारावती जा, मग तुम्ही द्वारकेला जा. पण दर्शन घेतल्याशिवाय मात्र त्यांनी आग्रह केला की दर्शन घेतल्याशिवाय मात्र तुम्ही पुढे जाऊ नका. सारंग पंडितांना माहिती होतं स्वामी कोण आहे, सारंग पंडितांची जाणीव होती. म्हणून तर सारंग पंडितांनी स्वामींकडे जाण्याचा माईबाईंना आग्रह घेतलेला आहे. जो परमेश्वर आहे, ज्या परमेश्वराच्या सहवासामध्ये गेल्यानंतर जीवाचं दुःखहरण होतं, ज्याप्रमाणे नाही का तो दत्तात्रय प्रभूंना भेटला की शांत झाला होता.
सगळीकडे हिंडला, परंतु त्याला कुठे शांतता भेटली नाही. तिने तापाने दग्ध झालेला अर्लक दत्तात्रय प्रभूंची मूर्त पाहिली की शांत झालेला आहे. ही मायबाईसा सुद्धा अशा प्रकारच्या तिन्ही तापाने दग्ध झालेली होती. अधिदैवी, अधिभौतिक आणि आध्यात्मिक ताप म्हणजे तिचा मनोभंग झाला. सर्वस्व काय हरवून गेलं. म्हणजे शारीरिक त्रास तिला झाला, मानसिक त्रास तिला झाला. अधिभौतिक म्हणजे काय झालं, जिच्याकडे जे काही सर्व होतं ते सर्व हिरवून गेलं की नाही त्या सावकाराने, तोही ताप तिला झालेला आहे. जे मन तिचं अशांत झालेलं होतं, शांत करण्याची, मनाला शांत करण्याची एकच परमेश्वराचं सन्निधान, ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराचं ज्ञान. या तीन गोष्टी माणसाला जीवनामध्ये शांत करणाऱ्या आहेत. आणि दर्शनाला जायला सांगितलं, ते म्हटले काय हरकत नाही, जाते. मग ये तैसाची निघाली येळापुरासी आली. पुन्हा यात्रेला सुरुवात केली आणि वेरूळला आलेली आहे. घोसाव्यासी उद्याचा पूजावसरू झाला. म्हणजे स्वामींना सकाळचा पूजावसर झालेला होता. स्वामी असनावर ध्यानस्थ बसलेले होते. घोसावी विहरणासी बिजे केली. स्वामींचा पूजावसर झाला आणि स्वामी आता विहरणासाठी म्हणजे फिरण्यासाठी गेलेले आहेत. विहरणी हुनी मागोती मळासी बिजे केले. विहरणहून परत स्वामी चतुर्विधाच्या पुन्हा मळामध्ये आलेत. घोसाव्यासी चरणक्षालन झाले. म्हणजे स्वामी आता बाहेरून आले होते ना, मग बाईसांनी स्वामींचे पहिले चरण म्हणजे पाय, क्षाण म्हणजे धुणे, म्हणजे स्वामींचे चरण बाईसांनी धुतले. इथे आम्हाला शिकवण आहे. आपण कुठे जर बाहेरून आलो तर पहिले हातपाय स्वच्छ धुवून नंतर आपण देवपूजा करायची. माठीमागे तुम्हाला मुद्दा सांगितला होता. किंवा आपण कुठून जर बाहेरून आलो, विशेष नमस्कार करून नंतर आपण पाणी प्यायचं, नंतर आपण भोजन करायचं. पण कधी स्वच्छ होऊन विशेष नमस्कार करून नंतर आपण भोजन करायचं. का तर आपण जे बाहेरून येतो ती 7:30 आपण सोबत आणत असतो. कुठं नापाळत्यामधून येतो, कुठं स्मशानभूमीमधून येतो, कुठे चुकीच्या लोकांना भेटून येतो, कुठे चुकीच्या जागेमधून आपण येत असतो. त्याचा बाधा आपल्याकडे होऊ नये म्हणून काय करतो आपण, विशेष नमस्कार करायचा, हातपाय धुवायचे, विशेष नमस्कार करायचा, नंतर पाणी, नंतर जेवण घ्यायचं. असं कोण करतं ते बघा. जे करत नसतील चरित्राद्वारे माझा तुम्हाला एक संदेश आहे, हे सुद्धा तुम्ही करा. चरणशाळन झाले. पूजावसराची ऐती होती असे. आता स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता. दुपारचा पूजावसर, स्वामींची पूजावसराची तयारी बाईसा करू लागल्या. ऐती म्हणजे काय, आता गंध, चंदन, पुष्प, काही फळ, पाणी, पोफळे, पुष्पहार, गजरे, गळदंडा, असे जे काही बाईसांनी ते तिथे पुष्प आणली होती, त्याच्या काय माळा आणल्या, तयार केल्या होत्या तो पूजावसरामध्ये. बाईसांनी तयारी केली. धूप, दीप, नंतर उपहार, याला म्हणतात पूजावसर. सगळी तयारी बाईसांनी केली. घोसाव्याचे ओळगेसी अवघे भक्तीनाले असती.
ओळगीचे म्हणजे स्वामींच्या भेटीला किंवा स्वामींच्या पूजावसरामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक प्रकारची भक्त त्या ठिकाणी, काही गावीची तिथले महाजन त्या ठिकाणी आलेली होती, काही भक्त मंडळी पण आली होती ना स्वामींच्या भेटीला, ती पण पूजावसरामध्ये सहभागी झाली. म्हणून आपण सुद्धा सर्व परिवाराने पूजावसर हा एकत्रित सामुदायिक केला पाहिजे. असं नाही की घरातील ती बाई आहे तिनेच करायचं आणि भटकायचं बाहेर जाऊन, असं नाही. आपल्या घरातील मुलं, जो परिवार आहे, मग छोटा मोठा कोणी असेल, सर्वांनी पूजावसरामध्ये बसलं पाहिजे, तो पूजावसर केला पाहिजे. नाही तर काही काहींना वाटतं पूजावसर करणे फक्त बायांचंच काम आहे किंवा ते म्हाताऱ्या लोकांचंच काम आहे देवधर्म करणं. ते म्हणतात आमचं काय आता काम नाही. मग तुमचं काम काय आहे? फक्त पैसा कमवायचा आणि वाईट पद्धतीने गमवायचा, हे तुमचे कामं आहेत का? नाही. आपण जर उपदेशी आहोत, उपदेशांचं मी सांगतो आहे, आपण जर उपदेशी आहोत तर आपण सर्वांनी सामुदायिकरित्या तो पूजावसर केला पाहिजे. त्याचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता आपल्याला येत असते. तिथे सगळं प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. ते भक्तजन आलेले होते, ते पाटावे सुतावे लेली नसती लेली असती, म्हणजे कोणीतरी ते पाटावं म्हणजे तल्लम प्रकारचे भरजरी वस्त्र त्यांनी परिधान केलेली होती. अवघे गोसाव्याचे सारखे दिसताती, आणि मग सगळे ते गोसाव्याचे सारखे दिसू लागले. आता सगळे म्हणजे दिसायला चांगले होते, जाडजूड होते, त्यांच्या अंगी सगळी वस्त्र तल्लम होती, सगळी दिसायला झाड म्हणजे दिसू लागले. अवघे गोसाव्यासारखे दिसताती, सगळेजण स्वामींसारखे दिसू लागले. कोण गोसावे ऐसा नोळखती. वेरूळच्या मठामध्ये गेल्या, स्वामी आसनावर बसलेली होती, सगळ्यांनी वस्त्र प्रदान केलेली होती, पाटावे सुतावे, पण तिथे नेमके स्वामी कोण आहे आता ओळखायचं कसं, हे काय मायबासांना ओळखू येत नव्हतं. कारण की सगळ्यांची प्रकृती सारखीच होती. आपण कधी फसतो, आपल्याला वाटतं की बाबा म्हणजे कोणी जाडजोड असतील, आपण त्यांना बाबा समजतो. बाबा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं आपल्या, कोणते धष्टो पुष्टो असतील, जाडजोड असतील, ते बाबा. मी एका ठिकाणी प्रवचनाला गेलो, माझं भागवत कथा होती, संगीत कथा होती. एक नानखुर्द गाव आहे, त्या गावामध्ये गेलो आणि मग सगळी लोक येऊन बसली, मी पण तिथे जाऊन बसलो त्यांच्यामध्ये. मला बसायला टाकलं एका बाजूला मंदिरामध्ये. त्यांनी कधी मला पाहिलेलं नव्हतं. त्यांना वाटलं बाबा येणार, बाबा येणार, प्रवचन भागवतकार कथाकार बाबा येणार, संगीत करणारे कथाकार बाबा येणार. बाबा म्हणजे फार जाडजूड असतील, मोठे असतील. आता बरोबर त्यांना वाटलं की कीर्तनकार बाबा लोक मोठी जाडजोड असतात, फेटाबेटा असतो त्यांना बांधलेला, त्याचा वेगळा पेहराव असतो. मी आपली टोपी उपरणं घेतलं, मला का फेटाबेटा, मी दिसला आधीच बारीक माणूस. मग त्यांना वाटलं बाबा कोणतरी मोठे असतील. आणि मग जेव्हा मला स्टेजवर मी गेलो, आधी बऱ्याच लोकांनी मला दंडोत काही केलाच नाही, त्यांना वाटलं बाबा येणारे असतील कोणतरी. आणि जेव्हा मी स्टेजवर बसलो, तिथे माझ्यासारखे पण 5-7 भिक्षुक होते. आणि मग जेव्हा मी प्रवचन करायला बसलो, कृष्णकथा करायला बसलो, नंतर त्यांना कळलं की अरे बापरे, हे बाबा आहेत का ते प्रवचन करणारे. हे तर म्हटले बाबा असे बारीकच दिसतात, काय ना फेट्या नाही, काही नाही. म्हणजे त्यांना काय वाटलं की याच्यामध्ये दिसायला सगळेच सारखे होते, माझ्यासारखे भिक्षुक. नंतर त्यांना कळलं की हे बाबा ते आहेत का. नंतर लोक मला विचारायला लागले, का बाबा तुम्ही बाबा प्रवचन करणारे, तुम्ही बाबा. म्हटलं का बरं. ते म्हटले की आम्हाला म्हटलं कोणतरी बाबा म्हणजे जाडजूड असतील म्हणून आम्ही, आमची फसगत झाली म्हटले. म्हणजे बाबा शब्द म्हटला की काय होतो,
जाडजूड असतील, त्यांना फेटा बांधलेला असेल, म्हणजे दिसायला तर सगळे सारखे दिसतात ना. तुम्ही मार्गामध्ये गेले, दिसायला सगळे सारखे दिसतात, तिथे नेमके बाबा कोण आहेत हे आपल्याला कळतं का लवकर? नाही. आता काही काही बाबा लोकांच्या प्रकृती बारीक असतात, पण त्यांची आपल्याला ओळखता येतं का त्यांना? नाही. मग कोणी सांगतं अरे ते बसलेत ना ते बाबा आहेत, मग म्हणतो अरे बापरे ते बाबा आहेत का? ते दिसायला बारीकच दिसत आहेत. म्हणजे समज असतो की बाबा म्हणजे कोणतरी जाडजूड असतील. बरोबर आहे. मग एक तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं. तसे बाईसा तिथे माईबाईसा गेल्या, सगळे सारखे दिसायला लागले. याच्यामध्ये स्वामी नेमकं कोण ओळखायचे? मग सर्वज्ञे म्हणितले बायेसिया. स्वामी त्यांना म्हणतात बाई या असी या. स्वामी त्यांना हात करतात. म्हणून श्रीकराचा अनुकारू दाखविला. मग तिथे कोण स्वामी ओळखत नव्हती ना. मग स्वामी स्वतः म्हणतात की एवढ्या माणसे तिथे भक्तजन बसली होती सगळी, आणि तेवढ्यामध्ये सांगतात ते बाई या या इकडे या, असा श्रीकरा अनुकर आम्हीच आहोत या. म्हणून श्रीकराचा अनुकर दाखवला. जर आम्ही आहोत तुम्ही आमच्याकडे या. स्वामीने असा हात बाईसांकडे म्हणजे माईबाईकडे केलेला आहे. मग सर्वज्ञे म्हणतले बायेसिया. मग माई बाईसे सावमी आली. मग माई बाईसा ठिकाणी समोर आल्या. स्वामींनी श्रीकर का दाखवला? कारण की स्वामींना माहिती आहे त्या अधिकाराचा जीव आता आमच्याकडे येतो आहे. तिथे परमेश्वराला तो एक जीव उद्धरणीय परमेश्वर अवतार आणि एक उद्धर आमच्याकडे येतो आहे. म्हणून स्वामींनी श्रीकरचा अनुकार दाखवला. बघा स्वामींना जीवोद्धार करण्याचं व्यसन आहे. आणि हा माईबाईसा ह्या उत्तम अधिकाराच्याही होत्या. अधिकार होता म्हणून तर ते स्वामींकडे गेलेच की नाही. जर गेले असतात तिकडे निघून तर परस्पर स्वामींची भेट झाली असती का? नसती झाली. स्वामींकडे आल्या. आले दंडवत घातले श्री चरणा लागली. एको असो दर्शनासी केली. मग बैसली. स्वामींना दंडवत केला, पायावर डोकं ठेवलं. एकी असू दर्शनासी केली. एकी असू म्हणजे तिच्याकडे जे एक काही असू राहिलेली होती शिल्लक, ती सुद्धा स्वामींना देऊन टाकली. तिला वाटलं आता आपल्याला जायचंच तर आहे, आता हिला ठेवून काय करायचं. तिने म्हटले की नाही मला प्रवासामध्ये लागेल. तिथं म्हटले तर आपण आत्महत्या करायला चाललो ना, आता असूचं काय आपल्याला काय करायचं, सगळं आता आपण टाकून दिलेलं आहे. एक असू स्वामींना दर्शनासी केली. बघा संस्कार कसा असतो बघा. पश्यंती राजानामध्ये व गुरु. जरी तिला दुःखाने व्यापलेलं होतं परंतु तिने धर्म आपला सोडलेला नाहीये. तिने एक असू स्वामींच्या दर्शनाला दिली. तसं आपण जीवनामध्ये किती जरी उद्विग्न झालो, की जरी संकट आले, आपण धर्म सोडायचा नसतो. मायबाई कुठे चालली होती आत्महत्या करायला, पण तरी तिने असून देवाला दर्शनाची केलीच की नाही. काही लोक कसे करतात माहिती आहे का, प्रपंचामध्ये काही थोडं मनावेगळं झालं की देवावर नाराज होतात किंवा देवपूजा करायचं सोडून देतात किंवा स्मरण करायचं किंवा काही दानधर्म जो आहे तो करण्याचं सोडून देतात. अरे तुमच्या मना वेगळं झालं म्हणजे तुमच्या पण काही चुका आहेत ना त्याच्यामध्ये, तुम्ही हे पाहतच नाही. आपण कुठेही चुकलो, आपण काय केलं, तुम्ही हे पाहत नाही. फक्त तुम्ही देवाला धर्माला दोष ठेवण्याचं काम करतात. काही आपल्या कर्माचे भोग असतात, काही आपण जोडून ठेवलेलं असतं. आणि म्हणून ज्या काही आपल्याकडे घटना असं जीवनामध्ये घडतात त्यासाठी काही देवधर्म सोडणं पर्याय असतो का? त्या पाठीमागे ह्या कोविडमध्ये काही कुटुंब गेली.
असे काही आपल्या ग्रुपमध्ये आहे, परिवार आहे. पण त्यांनी सांगितलं, बाबा मी देवधर्म नाही सोडलेला आहे, मी स्मरण करते, पूजापाठ करते. म्हटलं बरोबर आहे. आणि एका बाईने मला फोन केला, म्हटले बाबा आता मी ना सगळं देवधर्म सोडून देणार आहे. म्हटलं का बरं? म्हटले काय देव माझ्या काय मनासारखं होतच नाहीये, मला काही घरामध्ये बरकतच येत नाहीये. एक मुलगी होती, म्हटली त्या अशी तशी झाली. मग त्याच्यामध्ये देवाचा काय दोष आहे? तुम्ही सगळ्याच क्रियेमध्ये प्रत्येक ठिकाणी देवाला दोषी नका ठरवत जाऊ. चुका हे जीवाच्या असतात आणि ठेवायचं देवावर. स्वामी सांगतात ना, पोरजीव जी स्वतःला करायला आवडतं ते करतो आणि पुढल्यावर ठेवत असतो, जीवाचा स्वभाव आहे. आता एखाद्या बाईचा नवरा मेला, मग तिला तर तिने काय म्हणायचं का नाही देवाने माझं बरं वाईटच केलं म्हणून? नाही, तो कर्मे आला, कर्मे गेला. त्याचं जेवढं कर्म होतं तेवढं तो राहिला, संपलं की गेलेलं आहे. किंवा आता काय काही सांगतात, बाबा माझा मुलगा ना माझं काय ऐकतच नाही. मग आता तुझा मुलगा ऐकत नाही, हा काय देवाचा दोष आहे का? त्या मुलासाठी काहीतरी विधी करा, त्याला स्वतः करायला हवा. जर आपल्या घरात देवपूजा आहे, म्हणजे मला हे उपदेशांचं मी सांगतो बरं का, घरात विशेष आहे, देवपूजा आहे, जवळ कुठे स्थान आहे ना आपल्या, तर तिकडे त्याला घेऊन जा ना, त्याला मार्गासाठी प्रवृत्त करा. म्हणजे आपण कर्म करायची वाईट, आपण वागायचं वेगळं आणि दोष ठेवायचा देवावर. हे चालेल का? असं नाही चालणार. जर तुमची काही मनोभंग झाला असेल, काही बिघड झाला असेल तुमच्यामध्ये, तर आपल्याकडे विधी आहेत ना, आपल्याकडे पर्याय नाहीत का? आहेत. म्हणून जरी काही मना वेगळं झालं, धर्म सोडायचं नाही. मी तुम्हाला मुद्दा सांगू लागलो की माईबाईसा आता टोकाला निघालेली आहे, तरी पण म्हणते की चल एक असू देवाला दर्शनाला करू का, तर तो धर्माने व्यवहार आहे ना. रिक्तस्तेन पश्यन्ति. जर कधी कोणाचा प्रसंग येणार नाही, जरी आला, धर्माचा तुम्ही सहारा घ्या. अशी कुठलीही पावलं उचलायची नसतात आणि नाराज व्हायचं नसतं. काही लोक मार्गाचं सोडून देतात, काही लोक स्थळाला जायचं सोडून देतात, काही आपल्या घरी देवपूजेच करत नाही. देवानं आमचं बरंच केलं नाही. तू काय देवाचं केलं एवढं बरं करायला? तुझं किती देव धर्म केला, किती काठ्या करता तुम्ही दररोज, किती सेवा करता तुम्ही. घरामध्ये कोण कोण करतं? एक करतो आणि 10 काहीच करत नसता. जेव्हा तुम्ही करा ना, तुम्हाला सुद्धा अशी प्रवृत्ती होणारच नाहीये. आपण करत काही नाही आणि फक्त दोष धर्मावर, देवावर ठेवत असतो. म्हणून त्यांना सांगणे, तुम्ही पहिलं करा. तुम्ही कुठे चुकलं आत्मपरीक्षण आपण करायचं असतं. उगाच देवाला धर्माला दोष देत बसायचा नाही, हे लक्षामध्ये ठेवा. जरी काही तुमच्यावर संकट आली, देव मात्र आपला सोडायचा नाही, हे लक्षात ठेवा. देवच तुम्हाला संकटातून पार करणार आहे. आता काय करतो, बाबा आम्ही एवढं करतो, कसं काय संकट आमच्यावर येतं? तेवढी देव बी कसा ना करण्याच्या पाठीमागे लागतो म्हणतात. हे जनरल समाजामधले बोलणं असतं. अरे येड्या, पाठीमागे लागत नाही. देव तुझ्यामध्ये तो क्रिया करून घेतोय. सुखामध्ये बसलाच का तुम्ही गाठ्यान सेवा करत? काही दुःखाला म्हणून बसलाच ना, स्थानापशी राहता महिना महिना. कशामुळे गेले? दुःख निरपण्यासाठी तुमचे गेलेले आहेत. म्हणजे दुःख आहे ते अशा विधीच्या माध्यमातून आपण ते दूर करता येतं. परंतु धर्म सोडायचं नाही, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. एक असू दर्शनासी केली, मग बैसली, मग माईबाईसा तिथे बसल्या. सर्वज्ञ म्हणतले बाई कोणी करून येत असी जे. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही कुठून येताय आता?
माये बाईसे म्हटले जिजी वसमती कडोनी. देवाला का माहित नव्हतं का? तरी पण स्वामी त्यांना विचारलं. तिथे बाकीचा परिवार बसला होता ना, त्यांना समजलं पाहिजे की ह्या बाईची काय नेमकी आता कथा व्यथा आहे. नेमकं तर त्यांनी सांगितलं, जिजी देवा मी वसमत कडून येते म्हणाले. मग अवघी गोष्टी गोसाव्या पुढे सांगितली. मग जेव्हा स्वामींपुढे बसली, डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. कोणीतरी आपलं भेटलं, तिला असं वाटू लागलं. स्वामींची मूर्त बघितल्याबरोबर तिला जे दुःखांचा आवेश कमी झालेला होता. जी न बोलणारी माई बैसा तिला बोलायला लागू लागली. तिने सांगायला सुरुवात केली, जिजी काय सांग. भातारू सरला म्हणजे माझा पती पहिला वारला. पुत्र सरला काही दिवस मध्ये गेले म्हटले. पतीचं दुःख न विसरते माझा मुलगा सरलेला आहे. धनकोळवाडी रावळीची नेली म्हटले. जे काय आमच्यावर कर्ज घ्यायला होतं किंवा जे काय आम्ही कर्ज घेतलेलं होतं ते साठी आता आमचं त्या सावकाराने आमचं घरच म्हणजे घेऊन गेले म्हटले. जे काही धनसंपत्ती आमच्याकडे होती, ज्या धनसंपत्तीने मी काही पुढे जीवन प्रवास केला असता तोही माझा आधार गेला. प्रपंचामध्ये धनसंपत्ती हे सुद्धा एक आधार असते, पण तो आधार आहे बरं का, उद्देश नाही. लक्षामध्ये ठेवा, पैसा जीवन का साधन आहे, उद्देश नाही. पैसा आपलं साधन आहे, आपला उद्देश आहे का पैसा नाही. उद्देश काय असला पाहिजे? उद्देश म्हणजे जीवनामध्ये परमेश्वर मिळवणे हा उद्देश आपला असला पाहिजे. पण आपण काय करून बसलो, पैसाच आपला उद्देश आहे, पैसाच माझा देव आहे असं आता लोकांना वाटायला लागलं. अज्ञान लोक समजतात, ज्ञानी नाही. म्हटले जे काही माझा आधार होता पैसा तो पण गेला. रावळी नेली, ते व्यवहार लोक घेऊन गेले. वडिली लेकीचे हात रीतले म्हटले. एक माझ्या 2 मुली होत्या, जी धाकुटी मुलगी होती तिचे हात रीतले. म्हटले नाही का, प्रपंचामध्ये जर मुलगा नसेल तर मुलगी त्या आईला आधार असते. म्हणजे कुठेतरी आधार असतोच की नाही. आपलं दुःख हलकं करण्यासाठी आई आपल्या मुलीकडे जाते किंवा ती मुली आईकडे येते. एकमेकाला आधार असतात. एखाद्याला भाऊ नसेल, एखाद्या भाऊ वारला असेल तर त्या मुलीला काय असतो? आधार आपल्या आईचा आधार असतो. किंवा एखाद्या आईला पुत्र नसेल, त्या आईला आधार कोणाचा असतो? चला बुवा 4 दिवस मुलीकडे राहू, तेवढं दुःख आपलं हलकं होईल. म्हणजे कोणतरी आपला आहे असं वाटतं की नाही. म्हटले धाकुटी मुलगी जी होती ती हातरीती झाली. म्हणजे हातरीती होते म्हणजे विधवा होणे. म्हणजे विधवा बाईला हातामध्ये बांगड्या असतात का? नसतात. तिला म्हणतात हातरीती. आता ते फॅशन आली म्हणून आता घालतात बांगड्या वगैरे. आता काही नाही, पूर्वीच्या काळी असं होतं की, कारण की आता समाज पण तशा प्रकारे आहे ना, त्यांना बिचारांना पर्याय नसतो टिकली लागल्याशिवाय, बांगड्या घातल्याशिवाय. तर समाज काय करतो, एखादी तरुण स्त्री असेल, ती जरी विधवा असेल आणि हातामध्ये बांगड्या नसतील तर तिला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणून त्यांना ते आता करावंच लागतं, टिकली लावावीच लागते, बांगड्या घालावेच लागतात. काही घालतात ना काही बाय हातामध्ये बांगड्या, जरी विधवा असतील. समाजासाठी त्यांना ती गोष्ट मात्र करावीच लागते. परंतु हातरीती शब्दाचा अर्थ असा होतो की हातामध्ये बांगड्या नसणे, याचा अर्थ ती स्त्री विधवा आहे. हातरीती झाली म्हटले. हातरीती झाली धाकुटीसी कावरे लागले. वडील लेकीचे हातरीती झाले. आणि एक होती म्हटली चांगली सुद्धा, तिला सुद्धा काय लागलं म्हटले, वेड लागलं. ती सासुरीच्या अनुनी घातली. आणि मग सासरच्या मंडळींनी तिला आता वेड लागलं म्हणून तिला काय केलं, माझ्याकडे आणून सोडलं. म्हटले आता मी नेमकं करायचं काय? म्हणून मी असा विचार केला की मी आता स्वतःला संपून टाकायचं. द्वारकेला आता मी निघालेली आहे. एक पाठीशी बांधेन, एक पोटीशी बांधेन, असा मी विचार केला. मी आत्महत्या करण्याचा विचार केलेला आहे. अशा प्रकारची कथा माईबाईसांनी स्वामींना सांगितली. हा वृत्तांत
जेव्हा स्वामींना सांगितला त्यावेळेस स्वामी पुढे त्यांना काय निरूपण करतात किंवा काय सांगतात हे आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. दंडवत हो.